नाही आणि या सरकारला कायदा व सुव्यवस्थेचं काही पडलं नाही। त्यांनी आज चर्चा आम्हाला करू त्या ठिकाणी दिली नाही आणि आम्ही वॉकआउट केलं। या ठिकाणी परभणीचे आमदार सुद्धा या ठिकाणी आहेत। तुम्ही त्यांना ऐकून घ्या की तिथं घटना कशी घडली, काय घडली। मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलेलो होतो। विजय वाकोडे जे लोकनायक आहेत, दलित पॅंथरचे नेते, ते शांतता प्रस्थापित करत होते। ज्या पद्धतीनं पोलिसांनी जबरदस्ती केली, जबरन केली, बेदम घराघरातनं काढून बौद्ध वस्त्यातनं लोकांना मारलं, कोमिंग ऑपरेशन केलं, त्याची परवानगी कुणी त्यांना दिलेली होती। हे सगळं असताना याचा मास्टर माइंड कोण आहे याच्या संबंधी चर्चा करू देत नाही आणि सरकार मास्टर माइंड असताना, सरकार दोषी असताना त्या ठिकाणी आमचं तोंड त्या ठिकाणी दाबलं जातं, आम्हाला बोललं दिलं जात नाही। आज आम्ही स्थगन मांडला होता, स्थगनवर बोलू दिलं नाही इथं आणि लोकतंत्राची खऱ्या अर्थानं हत्या करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। जशा प्रकारची दुर्दैवी घटना परभणीमध्ये घडली, संविधानाचा अपमान झाल्यानंतर आम्ही परभणी बंदचं आवाहन केलं होतं आणि शांततेच्या मार्गाने परभणी बंद झाली असताना त्यानंतर अमानुष असा लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला। कोंबिन ऑपरेशन